सासवड ते काळदरी 30 रुपये तिकीट आहे फक्त। मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये। तर जस्ट मी पोहोचलो इथं सासवडला, सासवडच्या बस स्टँडला आता, आणि आता 4:30 वाजलेत। तर एक बस आहे जी आता सासवडवरून सुटते काळदरीसाठी, तर तो रूट तुम्हाला दाखवायचा आहे। गडबड आहे कारण की हे बघा इथं माझ्या मागे हीच गाडी जाणार आहे। बघा हे सासवडचं बसस्थानक आहे आणि इथं अशा सगळ्या शटल गाड्या लागलेल्या आहेत। ही जी आहे ही आपली काळदरी गाडी आहे। हे बघा ही काळदरी। चला सुरुवात करूया प्रवासाला। आणि हे सीट ह्या प्रवासासाठी खूप गरजेचं आहे। आता ही सासवडमधनं साधारण फक्त 22 किलोमीटरचा प्रवास आहे आपला। मी हा जो प्रवास आहे ना तो 2 व्हीलरने केलेला आहे आणि माझा फेवरेट रस्ता आहे हा। आता का म्हणतोय मी असं तुम्हाला ह्या प्रवासामध्ये पाहायला भेटेल। घरापासून निघालो 2 व्हीलरवर आलोय, त्यामुळे चेहरा तुम्हाला जरा व्यवस्थित दिसत नसेल। आणि शेवटची गाडी आहे आता, इकडून लगेच गाडी का परत रिटर्न। आणि आपलं तिकीट बघा किती, सासवड ते काळदरी 30 रुपये तिकीट आहे फक्त। डान्सिंग आणि शनिवारसाठी माझ्याकडे काहीच व्हिडिओ नव्हता सोडण्यासाठी, मी कुठंच प्रवास केला नव्हता कारण की थोडं कामामध्ये होतं मी, त्यात म्हणलं काही ना काही असावं शनिवारसाठी, त्यामुळे हा प्रवास करतोय। हा रूट खूप छोटा आहे, सरळ रस्ता जेजुरीला जातो आणि आपण उजवीकडे वळून आता हा पुरंदर जो किल्ला आहे त्याच्या बॅक साईडने आपण जाणार आहोत। काळदरी तिकडेच आहे। जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, कधी पुण्यामध्ये आला तर हा रूटने नक्की प्रवास करा। हा जो सरळ रस्ता आहे तो जातो नारायणपूरकडे आणि केतकावळ्याच्या बालाजीला पण जातो हा सरळ रस्ता। आणि पुरंदर किल्ल्याला तुम्हाला असं सरळ जाता येतं। आता आपण इथून डावीकडे वळणार आहे आणि इकडे डावीकडे वळल्यानंतर आपण पुरंदरच्या बॅक साईडला जातो, सरळ इकडं नारायणपूर। आता समोरचा सीन बघून तुम्हाला कळलंच असेल की मी रस्ता एवढा भारी का म्हणतो। तर समोर बघा सगळे डोंगर दिसतील तुम्हाला। हे आलं आहे आता सुपे खुर्द। असं वाटतंय का तुम्हाला की तुम्ही पुण्यामध्ये आहात म्हणून? तर तुम्हाला एकदम असा गावाकडचा आनंद घ्यायचा असेल तर हा प्रवास नक्की करा, सासवड ते काळदरी। तो पहिला आपल्याला समोरचा डोंगर लागणार आहे, तो गाडी दिसत असेल तुम्हाला। आता हा जो सुरू झाला आहे तो आहे पानोडी घाट। हा कव्हर केला की आपल्याला खिंड लागेल आणि खिंडीच्या पलीकडे आणखीन एक घाट आहे। समोर तुम्हाला सासवड दिसत असेल। हे असं पुन्हा असं वरती जायचं आहे। गाडी एकदम स्पेशल वरती आता नाटक कसं जवळ यावं दिसत असेल गाडी। असं वरती आलो आपण इथे, मजा येते प्रवासात। आणि आता पलीकडचा व्ह्यू बघा तुम्ही, म्हणजे एका पाठोपाठ एक तुम्हाला सगळे व्ह्यू बघायला भेटतील इकडं या रस्त्याला। हा सगळा रस्ता असाच आहे, फार काळदरीपर्यंत असाच रस्ता आहे सगळा। आज आपण सगळे डोंगर बघत जाणार आहोत आणि तुम्हाला जो व्ह्यू बघायला भेटतो ना मित्रांनो, एकदम 30 रुपयात मजा आहे एकदम। कुठं लांब जायची गरज नाही, काय नाही। आणि तुम्ही इथं पाहिलं असेल की तुम्हाला जास्त तर इथं
तांदळाचं पीक दिसेल, कारण की इथं पाऊसच तेवढा असतो कोकणासारखा एकदम. हे आले आहे पानवडी गाव आहे आता हे. इथं सगळ्या वाड्या टाईप आहेत, म्हणजे वाडेच आहेत सगळं, तुम्हाला वाड्या बघायला भेटतील. आता बघा पानवडी, वडाची वाडी, पागीवाडी, हे सगळे इथं एकत्र. मित्रांनो जर तुम्ही कधी ह्या रस्त्याने आला तर इथं खूप मोठा धबधबा असतो. हे बघा आता तुम्हाला वाटत असेल हा घाट संपला, पण आता घाट संपला नाही आहे, अजून दुसरा घाट सुरू होतो. आणि हा जो डोंगर आहे ना, इथून आम्ही गाडी पाहिली आहे बघा, लगेच दुसरा घाट सुरू. मित्र हा खूप प्रवास एन्जॉय करतो आहे आणि मी ॲक्च्युली टू व्हीलरवर येतोच मी नेहमी. माझा हा फेवरेट, माझा सगळ्यात आवडतीचा रस्ता आहे हा. मी किकवीपासून येतो सासवडपर्यंत आणि जो सगळा रस्ता आहे ना तो असाच आहे, घाटामध्येच एकदम. आणि टू व्हीलरवर जा ना तुम्ही, एकदम बेस्ट, खूप मजा येते खूप. जसं आपण लॉंग जर्नीज करतो तसं तुम्ही पाहिलं असेल की आपण किती लांब लांबचे प्रवास केलेले आहेत, तसे शॉर्ट व्हिडिओ पण करायला पाहिजे जे खेडेगावांमधून जातात बसता. आणि हे सुद्धा बघण्यासारखे आहे पाहिजे, इथं पण धबधबा असतो. आणि मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रातला कानाकोपरा बघायचा असेल ना, सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे आपली लालपरी. महाराष्ट्रात कुठंही तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात जावा तुम्हाला लालपरी दिसणार, म्हणजे दिसणार, एक तरी दिसणारच. तर आता तुम्ही ह्या प्रवासावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की काय बोलायची गरजच नाही आहे त्याला. आता फक्त 5 किलोमीटर राहिले आपली काळदरी आणि तुम्ही समोर व्ह्यू बघा, सूर्यदेवता बघा आपल्यावरती किती प्रसन्न येतात. आता आपण असं जाऊन पुन्हा ह्या रस्त्याला येणार इथं खाली. चमकत्यात आहेत सूर्यदेवता, आज मन प्रसन्न करून टाकलं एकदम. समोर जो दिसतोय ना तो आहे पुरंदर किल्ला. त्या दिवशी आलो तेव्हा रस्त्याचं काम चालू होतं इथं, सिमेंटच्या रस्त्याचं बहुतेक पूर्ण झाला असेल. हे शेवटचा स्टॉप आहे आपला. स्टॉप बघितलं कसलं भारी पोहोचले. आता इथून लगेच वळणार गाडी आणि रिटर्न जाणार, लगेच जाणार ना माघारी. आता हे आलं आहे आपलं काळदरी गाव. आपण जो प्रवास केला ही गाडीचा टायमिंग आहे, ह्या गाडीचा टायमिंग आहे संध्याकाळी 4:30चा आणि जी सकाळची गाडी आहे ती आहे 8:45ची. 2 गाड्या तर आहेत, पण एक आहे जी दुसऱ्या मार्गे, त्याचा टायमिंग ॲक्च्युली माहीत नाही मला. पण आता हा जो रस्ता आहे आपण आता इथं ब्लॉग एंड करणार आहोत. हे आहे काळदरी गाव पुरंदर तालुक्यातील. आता इथं बघू शकता तुम्ही, इथं तालुका पुरंदर जिल्हा पुणे. तर हा ब्लॉग आपण इथं एंड करूया. आणि हा जो रस्ता आहे हाच रस्ता पुढे किकवीला जातो. तर कसा वाटला व्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या प्रवासामध्ये भेटूया आपण. आणि हीच बस आता रिटर्न पुन्हा सासवडला जाणार आहे. तर सायनिंग ऑफ.
हा याच्यासाठी काय तुम्ही शूटिंग करा